तो सामन्याचा पुरस्कार दर्शन बांदेकर, एक्सलंट बॅटिंग. या रिमेंबर की सांगेम प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाने आपल्या बॅटिंगच्या जोरावर स्पर्धा जिंकली होती तो फलंदाज आपण बघतोय की सामन्याचा पुरस्कार घेत असताना. निश्चित आपण चर्चा करू अजून काही सामन्यांमध्ये जेव्हा दर्शन बॅटिंगला येईल उतरेल बॅटिंगसाठी उतरेल आपण निश्चित चर्चा करू सर्व खेळाडूंची. सो अभिनंदन आणि नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट सर्व संघांना. जिथे मात्र आपण बघू शकाल की ज्या संघाला ऑलरेडी ड्रॉमध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे तो संघ तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये बघायला मिळेल खेळत असताना. या आपण लगेच आता पुढची इनिंग लगेच सुरू करूया. समालोचन कशामध्ये आपण सिद्धेशी काटे यांचा आवाज इथे ऐकत आहोत आणि खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया सिद्धेशला या पहिल्या इनिंगमध्ये. थँक्यू सो मच. या ठिकाणी 12व्या खेळाडूने या ठिकाणी यायचं आहे. महेश शिलन संघाचा 12वा खेळाडू. दरम्यानच्या खाली या ठिकाणी पहिल्या चेंडूवर जरी चौकार मांडला असेल तरी दुसऱ्या चेंडूवर माघारी परतवला जातोय तो महेश याला. बुमरो स्वस्तात माघारी परततोय. या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा या ठिकाणी लवकर मात्र या ठिकाणी परत एकदा सुद्धा थोडं साहस निराश केलंय बुमरोने. माघारी परततोय महेश चेंडवनकर. विनंती असेल या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ महेश 11 आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. न्यू बॅटर चंद्रा जाधव याची वर्णी लागते. नॉन स्ट्राईक एंडवर बघितलं तर प्रतीक गवंडे सज्ज होतोय. त्याने सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये सुंदर फटकेबाजी केली होती. चौकाराची हॅट्रिक केली होती. प्रतीक गवंडे या ठिकाणी. गोलंदाजी मार्गावर निलेश पाताडे पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला होता. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक माघारी पाठवतोय. बुमरो सारखे एक आक्रमक ढाच्याच्या आक्रमक शैलीच्या खेळाडूला माघारी पाठवतोय. ज्या बुमरोने टेनिस क्रिकेटमध्ये आपलं एक वेगळं नाव निर्माण केलं होतं तो मात्र माघारी परततोय. बरोबर 12:30 वाजता हा सामना चालू झाला. म्हणजे 12:50 ही इनिंग समाप्त झाली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. 12:45 तुमची 3 षटकं ही समाप्त झाली पाहिजे याची सुद्धा नोंद घ्या. गोलंदाज वाळकर परत एकदा निलेश सज्ज होतोय. समोर चंद्रा पहिल्याच आल्या या ठिकाणी स्विच हिट रिव्हर्स स्वीप ज्याला म्हटलं जातं अल्टी पल्टी सुद्धा म्हटलं जातं आणि मालवणीमध्ये म्हटलं जातं उडलं तर कावळं नाहीतर बेडूक. अशा प्रकारचा हा फटका बघायला मिळतोय चंद्रा याच्याकडनं. फटका फसतोय. चेंडूची गणना निर्धाव स्वरूपात परत एकदा खोलवटपाचा मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रनआउटच्या स्वरूपात तूने कॉल किया ना मैंने सुना हाना करता करता या ठिकाणी गडी मात्र माघारी परतोय. 0 धाव संख्येवर 0 रनची जे बॅट घेऊन चंद्रा जाधव माघारी परतोय. चंद्राचे खेळ समाप्त होत आहे. धाव फलक मात्र 4 धावांवर स्थिर होतोय. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते निलेश पाताडे याच्याकडनं आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षणाचं सुद्धा कौतुक करावं लागेल या ठिकाणी. धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलक फक्त 4 धावा या स्कोर बोर्ड असताना 2 गडी माघारी परतले. चांगले क्षेत्ररक्षण झालं या ठिकाणी. विजय बांदिवडेकर आमचे मित्र त्यांच्याकडनं या ठिकाणी सुंदर फेकी परतीची फेकी सुरेख झालाय आणि त्याच्या जोरावर या ठिकाणी चंद्राला माघारी पाठवलंय. न्यू बॅटर गणेश कुबल पहिल्या सामन्यात ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला 51 धावांची बहारदार खेळ जाणे केले. 17 चेंडूंचा सामना करत असताना तो गणेश कुबल या ठिकाणी आलाय. 5 षटकार ज्याच्या बॅटमधनं बघितले होते पहिल्या सामन्यामध्ये आणि 4 चौकारांचे बहारदार खेळ ज्याने साकारले होते तो गणेश कुबल ज्याच्याकडे कलात्मक फटके आहेत सामर्थ्य आहे त्याच्या मनगटांमध्ये असा गणेश कुबल मॅन फ्रॉम वेंगुर्ला. निलेश चांगली गोलंदाजी करतोय. परत पुढे टाकलेला चेंडू अल्टी पल्टीचा फटका रिव्हर्स स्वीपचा फटका स्विच हिट ज्याला म्हटलं जातं तो फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. जमिनीवर या ठिकाणी आग उडवत किटाळ उडवत या ठिकाणी चेंडूचा प्रवास होतोय 4 धावांसाठी. थोडंसं या ठिकाणी संयम दाखवला गेलाय. 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर 2 चौकार जरी आले तरी 8 धावा खर्च केले तरी 2 गडी मात्र माघारी परतवले ते निलेशाने. परत एकदा मोठा फटका. आता मात्र बघता बघता चेंडूचा प्रवास हा 6 धावांसाठी एक लेफ्ट राईट फटका बघायला मिळतोय. चेंडूला या ठिकाणी स्लॉट मध्ये घेऊन
योग्य त्या प्लॉट मध्ये डिपॉझिट केले गेले आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 14 धावा या धावफलकावर प्रारंभ महेश 11 तर 14 धावा ह्या कुठल्या गेल्यात आणि 2 गडी मात्र माघारी परतलेत. ही जमेची बाजू असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला तर त्यांच्या सुद्धा बाजूने म्हणजे समान प्रकारचं राहिलंय षटक. 6 चेंडूंमध्ये पॉवर प्लेच्या षटकात जर विचार केला तर 14 धावांची लयलूट केली गेली, ज्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार हे गणेश कुबलेच्या बॅटमधून. दुसरा षटक आणण्यासाठी विजय बांदिवडेकर सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर समोर असेल या ठिकाणी प्रतीक गवंडे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. असं वाटतं होतं प्रथम दर्शनी फटका फसलाय की काय, कारण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जज करत होता. असं वाटत होतं प्रथम दर्शनीचे हावभाव बघून की कुठेतरी मिस टाइम झालाय फटका, मात्र योग्य दिशा आणि योग्य लांबी या फटक्याला मिळाली. त्यामुळे या ठिकाणी 6 धावा या संघाच्या खात्यात जमा होतात आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवर. चांगली फटकेबाजी बघायला मिळते या ठिकाणी. आता मात्र 2 गडी जरी गले असतील तरी त्यानंतर या ठिकाणी चांगला कमबॅक. आता मात्र 1 षटकार काढल्यानंतर सुरेखा फटकेबाजी, बोट फिरवली त्या चेंडूवर. मिस टाइम फटका विसावतो यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आणि या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय. प्रतीक गवंडी याची एका षटकाराने नटलेली थोडीशी एक छोटी खाणी खेळी समाप्त होते. तिसरा धक्का बसतोय. धावसंख्या स्थिर राहते 20 धावा या धावफलकावर. डीजे विपुल पवार. पवार ऑन स्ट्राइक असेल. आता मात्र सुंदर गोलंदाजी विजय याच्या मार्फत 1 षटकार 1 तेरी तो 1 मेरी बघायला मिळाली. एका चेंडूवर षटकार, त्यानंतर कमबॅक परत एकदा या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा धक्का, दुसरा हादरा बसतो या ठिकाणी. विपुल आल्या पावरी माघारी परततोय आणि विजय ऑन हॅट्रिक असेल. आता मात्र पुढच्या चेंडूवर गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून याची सुद्धा सिंधुदुर्गामध्ये चर्चा असते. तर समोर वेंगुर्लेकर या ठिकाणी दिसतो आपल्याला. स्ट्राइक एंडवर असेल आणि ऑन हॅट्रिक असेल आमचा विजय, ज्याच्या नावातच विजय आहे आणि एका गोल्डन चॅम्प आहे. या मसूर पॅकर्स खेळाडूंचा लकी चॅम्प म्हणून ज्याला ओळखलं जातं तो विजय गोलंदाजी मार्कवर हॅट्रिक फेस करेल या ठिकाणी. समीर वेंगुर्लेकर. खोल डप्प्याचा चेंडू, यॉर्कर चेंडू, प्रॉपर ब्लॉक होल मध्ये टाकलेले चेंडू, त्याला हलकेच या ठिकाणी खेळून काढलाय. कव्हर क्षेत्रात गुरुकडनं या ठिकाणी परतीचे फेकी होते तोपर्यंत एकाच धावेवर समाधान. आता मात्र स्ट्राईकवर एक छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याची ओळख सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमध्ये, तो गणेश कुबल सज्ज होईल स्ट्राइक एंडवर. ही स्पर्धा चालू होण्याआधी आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली ते रोहित बौलेकर सर, वेंगुर्ल्यातले रोहित स्फोट वेंगुर्ला. या रोहित स्फोट वेंगुर्ल्याला ज्यांनी ओळख, या संघाची जी ओळख निर्माण करून दिली महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये तसेच गोवामध्ये, त्यांची सुद्धा या ठिकाणी आठवण केली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा या ठिकाणी विनम्र अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून.
आणि या रोहित स्पोर्ट मध्ये गणेश कुबल भरपूर वर्ष आपण खेळताना बघितलाय. त्याच्या साथीला सदा पेंडेकर, त्यानंतर गोपाळ बट्टा यांनी सुद्धा या ठिकाणी या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. आणि सिंधुदुर्गाचं जेव्हा जेव्हा नाव येतं तेव्हा कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग म्हणून गोपाळ बट्टाचं सुद्धा नाव घ्यावं लागतं. दरम्यानच्या काळात या ठिकाणी 2 धावा या शेवटच्या चेंडूवर आल्यात आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 24 धावा. 2 षटकांची झाली सांगत आहे. सुरेख षटक हाताळला या ठिकाणी विजय बांदिवडेकरने. 2 गडी माघारी पाठवल्याने फक्त 10 धावा खर्च केलेत. सुरेख गोलंदाजी विजय बांदिवडेकर. टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. आणि खरोखर कौतुक करावं लागेल या ठिकाणी सिंधुदुर्ग बॉयज यांच्या माध्यमातून. सिंधुदुर्ग मर्यादित ही भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. त्यानंतर सिंधुदुर्गातील बरेच असेच मंडळ आहेत या ठिकाणी. कोणी एका गावातला नसतो, अनेक गावातील अनेक तालुक्यातील लोक एकत्र येऊन सिंधुदुर्गाच्या नावासाठी या ठिकाणी हे सामने खेळत असतात. त्यांचं कौतुक करावं लागेल कारण ही एकी दाखवली गेली आणि या स्पर्धा यशस्वी करून दाखवल्या गेल्यात. त्यांचं सुद्धा खरोखरच कौतुक करावं लागेल. सिंधुदुर्ग बॉयज असेल, सिंधुदुर्ग फ्रेंड सर्कल असेल, त्याचबरोबर आम्ही मालवणीची एक संघटना आहे, होय महाराजा ही सुद्धा एक संघटना आहे. भांडूप मध्ये त्यांच्या स्पर्धा होत असतात. अशा बरेच स्पर्धा या ठिकाणी होत असतात. सिंधुदुर्ग परत दाखव टप्प्याचा चेंडू, मोठा फटका. बघता बघता चेंडूचा प्रवास हा 6 धावांसाठी. आता मात्र आक्रमण बघितलं गेलं. 2 षटक थोडेसे या ठिकाणी सावध सुरुवात करावी लागेल कारण पहिल्या 2 षटकांमध्ये बघितलं तर गडी मात्र माघारी परतले होते. 4 गडी माघारी परतलेत पहिल्या 2 षटकांमध्ये. 1 गडी आणि 1 रनआउटच्या स्वरूपात. त्यानंतर मात्र विजय बांदिवडेकरची सुंदर गोलंदाजी आणि त्यावेळी संयम दाखवला गेलाय. आणि आता मात्र या 3ऱ्या षटकाची सुरुवात आक्रमण केली गेलंय ते सुद्धा गणेश कुबल याच्याकडनं. धावफलक 30 या धावसंख्येवर. परत एकदा कोलवडपाचा चेंडू सर्व बॅटने खेळला या ठिकाणी. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे. परतीची फेकी होईल तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचला 31 या धावसंख्येवर. सुरेख या ठिकाणी क्रिकेटचा खेळ बघायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आणि त्यामुळे या ठिकाणी चांगले क्रिकेट बघायला मिळते प्रेक्षकांना सुद्धा. खेळ फलंदाजीसाठी नंदनवन असणार एक मैदान बघायला मिळत आहे. आतापर्यंत जर बघितलं तर 70-80 धावा हे सहजरित्या या ठिकाणी बनवले जातात प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. आणि आता मात्र या ठिकाणी प्राथमिक फेरी जिंकल्यानंतर द्वितीय फेरीतील पहिला सामना या ठिकाणी बघतोय आपण. एका बाजूने जर बघितलं तर स्टार 11 संघ सर्व बॅटने खेळलाय. समीर वेंगुर्लेकरच्या बॅटमधनं षटकार बघायला मिळतो. पहिला षटकार येत आहे त्याच्या बॅटमधनं आणि त्याच्या बॅटमधनं सुद्धा या ठिकाणी आता 6चा पाडा बोलला जातोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 धावा. दोन्ही बाजूने आक्रमण आता मात्र केलं जाईल नक्कीच कारण 4 षटकांचा सामना आहे. 2 षटकांमध्ये 24 धावा केल्या गेल्यात. त्यानंतर आता मात्र या 3 चेंडूंमध्ये 13 धावांची लयलूट केली गेली. अल्टीबल्टी रिव्हर्सिपचा फटका या ठिकाणी अपील केली जाते पंचांकडनं. मात्र या अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी आणि पंचांनी ते हेरलाय. पंचांची नजर सुद्धा तेवढीच चाणाक्ष या ठिकाणी. आणि लेजंड अंपायर आहेत, अनुभवी अंपायर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. धावफलक स्थिरावला गेलाय 37 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी आता मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी. असं म्हटलं जातं आपला हुकुमाचा इक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा बादशाह दाखवेल आणि तेच या ठिकाणी दाखवण्याचं काम केलं गेलंय. आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा आपल्याला समोरचा कमजोर समजतोय. 2 षटकार जरी आले असले तरी नंतर मात्र चांगलं कमबॅक या 2 चेंडूंवर बघायला मिळतं. एक निर्धाव चेंडू त्यानंतर एक सिंगल बघायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 धावा. या धावफलकावर अजूनही 1 चेंडूंचा खेळ असेल बाकी. स्ट्राईक एंडवर गणेश सज्ज होईल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना बघतोय आपण. तुषार शेवटचा चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली गेली. मिड विकेट कडे मिड विकेट रिजन मध्ये थोडस या ठिकाणी
कॉलिंग मध्ये थोडंसं या ठिकाणी फंबल झाले होते, मात्र चांगलं कमबॅक. दोन्ही फलंदाज हे पॉपिंग क्रीज मध्ये यशस्वीरित्या पोहोचलेत. एकच धाव निघते, एका धावाने धाव फलक जाऊन पोहोचला. 39 धावा आणि 3 षटकांची झाली सांगता. सरासरी 13च्या सरासरीने या ठिकाणी धावा कुठल्या जात आहेत. अजून एका षटकाचा खेळ असेल बाकी. विनंती असेल जरा घाई करा, स्पीडअप घ्या. 12:46 झालेत. 4 मिनिटांमध्ये शेवटचं षटक संपणं हे अनिवार्य असेल. चार गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 39 धावा या धावफलकावर. प्रथमतः फलंदाजी करत असताना बघतो आपण महेश शिलवेन संघ, यामध्ये सुद्धा सिंधुदुर्गातील स्टार खेळाडूंची भरणा. गावावरून खास या स्पर्धेत काही खेळाडू उतरवले गेलेत आणि त्यांनी आपला खेळ बहारदार खेळ दाखवलाय. का एवढ्या लांबचा प्रवास, 500-550 किलोमीटर दूर आपण या ठिकाणी आलोय मुंबई सारख्या ठिकाणी खेळण्यासाठी, आणि तशा प्रकारचा खेळ यांनी करून दाखवलाय. धावफलकावर 39 धावा. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी झाले. फक्त 13च्या सरासरीने या ठिकाणी धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या षटकात 14 धावा, तदनंतर या ठिकाणी 10 धावा आणि त्यानंतर 15 धावा. आता मात्र स्वतःसाठी जागा बनवली, शफल झालाय आणि चेंडूला पाठवला या ठिकाणी फाईन लेगच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. 1 बाउन्स चेंडूचा प्रवास आहे 4 धावांसाठी. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 43 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर या ठिकाणी थोडेसे लेग ब्रेक प्रकारचा चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकेच बाहेर वाईटची दात मागितली होती गणेशने, मात्र पंच सांगतात हा चेंडू तो खेळण्याजोगा होता, खेळण्यासारखा होता. त्यामुळे या ठिकाणी निर्धाव चेंडूची गणना केली गेली. चेंडू निर्धाव स्वरूपात परत एकदा चांगला चेंडू व्हाईट लाईनवर खेळण्याचा प्रयत्न, थोडासा या ठिकाणी वाईट ऑफ दी ऑफ 10 चेंडूचा टप्पा. त्यामुळे या ठिकाणी स्वेअर चेंडू म्हणून याची घोषणा केली गेली आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 44 धावा. 45 धावा, माफ करा, व्हाईट +1 45 धावा या धावफलकावर. प्रथमतः फलंदाजी करत असताना आतापर्यंत जर बघितलं तर सुरेख गोलंदाजी झाले, थोडस बांधून ठेवलं या ठिकाणी. कोलोडपाचा मोठा चटका खेळण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव हे संघाच्या खात्यामध्ये. धावफलक जाऊन पोहोचला 46 धावा. 3 चेंडूचे झाले संगत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी आणि या 3 चेंडूंमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचा मानस असेल की 2 मोठे फटके आले तर 50 पार होईल आणि गोलंदाजी करणारा संघ म्हणेल की 2 चेंडू निर्धाव जावेत. 1 चेंडू तर निर्धाव झालाय, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 46 धावा या स्कोअर बोर्डवर लावल्या गेलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. बाहेरून गणेशला सांगितलं जाते की मोठे फटके खेळ, कारण ती गरज आहे संघाला. परत एकदा सुंदर गोलंदाजी व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलंय. चांगली गोलंदाज गणेश संघाचा कर्णधार. गणेश वर्सेस गणेश असं द्वंद्व बघायला मिळतं या ठिकाणी. आता मात्र स्वतःसाठी जागा बनवली आणि या चेंडूला भिरकावून दिले या ठिकाणी 6 धावांसाठी. जी गरज होती, संघाची गरज होती, ती गरज ओळखली या ठिकाणी. चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी. न सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये अपने टीम की जरूरत देखते हैं, हे बघायला मिळालं या ठिकाणी. धावफलक जाऊन पोहोचलाय 53 धावा. एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा चेंडू घेऊन गणेश इंटू गणेश. लो फुल टॉस प्रकारचा चेंडू, पुरेपूर समाचार घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो होतोय आणि त्याचा फायदा या ठिकाणी मिळतोय. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी प्रत्यक्ष फेक सुरेखा केली गेली विजयाच्या माध्यमातून डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये आणि गणेश कोणतीही चूक करत नाही. समीरला या ठिकाणी माघारी परतवले गेले. शेवटच्या चेंडूवर धावच्या स्वरूपात माघारी परततोय, म्हणजे या चेंडूवर फक्त 1 धाव निघेल शेवटच्या चेंडूवर आणि 54 धावा बनवल्या गेल्यात. 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. 55 रन्स नीड
45 54 धावा बनवले 55 धावांचा पाठा करावा लागेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना सुरेख फटकेबाज एका बाजूने गणेश कुबलने केले. गणेशने 3 षटकार आणि 2 चौकारची खेळी केली. बहारदार खेळी करत असताना 28 धावांची लयलूट केले तर गणेश कुबलने आणि त्याच्या जोरावर या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करत असताना 54 धावा जमवल्या गेल्यात. 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. आणि 55 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होत आहे, काय घडतंय, काय बिघडतंय हे सांगण्यासाठी परत एकदा मायक्रोफोन सुपूर्द करेन प्रसादजी परब यांच्याकडे आणि मी सिद्धेश कष्ट तुमची थोड्या वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू सिद्धेश. त्याला फलंदाज पाठवायचे लगेचच वेळ घेऊ नका. फलंदाज लगेचच पाठवून द्या ग्राउंडवर. खुल्या गटामध्ये जे सामने होणार आहे त्यामध्ये हॅरी 11 आणि त्याचबरोबर मराठा वॉरियर्स आपण रिपोर्ट करायचा आहे वेळेवर, कारण यानंतर अजून एक मॅच बाकी त्यांच्या तुमचे सामने सुरू होतील खुल्या गटातले. एकूण 6 संघ तिथे सुद्धा खेळणार आहेत. हॅरी 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. सेकंड मॅच स्वामी RR 11 विरुद्ध RCC राजा आणि आर्णी स्पोर्ट्स वर्सेस वीर मराठा असा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे 3 सामन्यांमध्ये. सो 55 टू विन इज अ टार्गेट. 55 धावायचं लक्ष आहे 4 षटकांच्या सामन्यामध्ये. स्टार 11 या संघासमोर दोन्ही सामन्यामध्ये आपण गणेश कुबलची अप्रतिम खेळी बघितली, अप्रतिम खेळ बघितला आणि खूप चांगल्या फलंदाजीच्या जोरावर या संघाने एक चांगली मजल गाठली आहे, चांगली उंची गाठली आहे. चेंडू ऑलरेडी पंचांकडे आहे त्यामुळे निश्चिंत राहा. बोली मार्गवर समीर येतोय. रफ्तार का सौदागर वेगवान गोलंदाज आनंद महेश शिलेवान या संघाचा. वेळ सुरू होते बरोबर 12:54 पहिला चेंडू ते मात्र पडतोय. शॉर्ट प्ले होता, प्ले डाऊन झालाय. बिग विकेट. ज्या फलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं त्याची विकेट समीरने पहिल्याच चेंडूवर काढली. बॅटची एज घेऊन चेंडू थेट घेतला लेग स्टिकवर आणि बघतो की फलंदाज बाद होतोय तो प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये. निश्चित आपल्या संघासाठी एक अत्यंत मोठी अपेक्षा होती, आशा होती. तो फलंदाज बाद झाला. ज्या फलंदाजाने म्हणजे गुरुने मात्र मागच्या सामन्यामध्ये हाफ सेंचुरी कंप्लीट केली होती त्याची विकेट मात्र पहिल्या चेंडूवर समीरने काढली आहे. फलंदाजीला 1 डाऊन बॅट्समन पोहोचतोय स्ट्रायकिंग एंडला. नवीन आलेला फलंदाज जो लेफ्ट हँडर आहे योगेश. सचिन आहे स्ट्रायकिंग एंडला.
इनसाइड आउट वॉट शॉट पण चेंडू मध्ये तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय. फटका चांगला होता पण चांगल्या झेलमध्ये कन्वर्ट केलाय. फलंदाज बाद. बॉल होता त्या ठिकाणी निश्चितच षटकार मारून थोडासा प्रेशर टाकलाय आणि लॉंगला मात्र खेळाडू सेट केले त्याने. समीरने एक खेळाडू त्याने डीप कव्हर डीप एक्स्ट्रा करून आतमध्ये आणलाय सर्कलच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडू ऑन साईडला डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन आहे सर्कलच्या बाहेर पॉवर प्ले मध्ये. स्लो रन चेंडू गती परिवर्तन चेंडू मध्ये आणि ते मात्र झेल ड्रॉप. शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडूची फेक संधी रनआउटची पण फलंदाज तोपर्यंत क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय आणि इथे झेल ड्रॉप झालाय. जीवदान मिळालं त्या कॅप्टन गणेशला. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. लक्ष्य 55 धावांचं आहे. आशिष पहिल्यांदाच पोहोचलो स्ट्रायकिंग एंडला. जो या संघाचा या सामन्याचा आघाडीचा फलंदाज आहे तो स्ट्रायकिंग आता पोहोचतोय. आतापर्यंत 2 फलंदाज गमावलेले आहेत. गुरु पिंगळे आणि त्याचबरोबर सचिन पेडणेकरच्या स्वरूपामध्ये. आपण पाहतात सिंधुदुर्ग बॉईज आयोजित सिंधुदुर्ग चषक पर्व तिसऱ्या वर्षात तुम्हाला क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. सर्व पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करू. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अत्यंत मोलाचं सहकार्य प्रत्येक पंकज चला समीर पुन्हा पुढचा चेंडू घेऊन सो स्लो रन चेंडू स्लो यॉर्कर आपण बघितला हा चेंडू थोडासा पायाच्या जवळ होता. स्लो रन यॉर्कर टाकला मात्र या चेंडूवर समीरने आणि फसवलं अक्षरशः आशिषला. कारण आशिष पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आला होता या मुवमेंटला आणि पहिल्या चेंडू थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या बघतो ती काय माहिती 7 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या इनिंग षटकातला पहिल्या षटकातला पॉवर प्ले मधला. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न. टायमिंग अजिबात नाहीये. चेंडूवर बॅटचा संपर्क नाही. थेट चेंडूवर बघतो बुमराच्या हातामध्ये षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्या जसं आपण मगाशी उल्लेख केला की या ठिकाणी कोकण ओपन मध्ये जे 6 संघ खेळतात यामध्ये पण सर्वांना आपण लिस्ट अपडेट करण्यासाठी कंपल्सरी केलं. तसंच आपण बघतो की ओपनचे एकूण जे 6 संघ खेळणार आहेत आपल्यासाठी सुद्धा लिस्ट अपडेट करणं गरजेचं आहे पंकज. त्यामुळे हॅरी इलन आपली सुद्धा आपण लिस्ट अपडेट करून रेडी राहा. याच्यानंतर अजून एक मॅच आहे त्यानंतर तुमचा सामना असणार आहे. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये महेश चिनवणकर उर्फ बुमरो. पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेन
एक काळी मला आठवते की 2010 सालापासून मी स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धा करतोय. त्या काळापासून प्रत्येक प्रेक्षकांमध्ये उत्कंठा होती की जे टोपण नाव असतात ना क्रिकेटमध्ये, क्रिकेटच्या खेळाडूंची, ती नावं एक्झॅक्टली कोण खेळाडू खेळतात ते बघण्यासाठी मात्र प्रेक्षक दूरवरून यायचे. बाबा बुमरो कोण आहे, लारा कोण आहे, होंडो कोण आहे. आणि आता सर्वांना माहिती पडले की टोपण नावं ज्या खेळाडूंची आहेत त्यांनी मात्र परफॉर्मन्स करून आपलं नाव निश्चित टिकवलंय. हा चेंडू फटका बनवलाय, हवेमध्ये चेंडू आहे, तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चूक अजिबात होत नाहीये. बुमराला मिळते ती विकेट. कॅप्टन डकआउट, तो बॅक टू डकआउट, मुक्त फलंदाज बाद होतोय. नेमळेकर कडून आणि दुजोरा दिला तो म्हणजेच बुमराच्या गोलंदाजीला. तसा मगाशी मी उल्लेख केला की परेड म्हटल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटची खाण आहे आणि त्या खाण मधला हा खेळाडू आहे बुमरो. ओ व्हॉट अ शॉट, चाबूक चपराक, रबर स्टॅम्प, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. आलेल्या षटकाराने खातं उघडले ते रुपेशने. स्ट्रायकिंग एंडला धावसंख्येत भर झाली, धावसंख्येत दुहेरी अंकात जाऊन पोहोचले ती 13वर. 13 धावा, 3 गडी बाद. रुपेशने खातं उघडले षटकाराने बुमराच्या विरोधात. शॉर्ट ऑफ लेंथ लिडिंग एज आहे, चेंडू ज्या ठिकाणी फिल्डर सेट करा त्या ठिकाणी विकेट काढली आहे, झेल देण्यासाठी भाग पडले. बिहाइंड द स्टंप आपण बघतोय फलंदाज बाद होतोय रुपेश. फॉर बुमरो. आता मगाशी मी उल्लेख करत होतो की परेल आणि ज्या ठिकाणाहून मात्र कित्येक दिग्गज खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटला एक यशस्वी संगणक सुद्धा परेलने दिला. चंद्रकांत शिंदे, चेनवरकर फॅमिलीचे 2 ब्युटिफुल डायमंड दिले, ते म्हणजेच महेश चेनवरकर आणि त्याचबरोबर रवी चेनवनकर, अर्थात लारा आणि बुमरो, ते सुद्धा परेलचेच. व्हॉट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, बेधुंद षटकार. बघा यानंतर कुठल्याही संघाला दयामायन असणार आहे. 12वा खेळाडू जर तिथे अवेलेबल नसेल तर पेनल्टी ताबडतोब इम्प्लिमेंट केली जाईल. मग संघ कुठलाही असो, पंचांचा इशारा वाईट बॉल. षटकार मारल्यानंतर थोडासा दबाव बुमरोवर. चला गणेश खोत आपला खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये तिसरा षटक सुरू अजूनही नाहीये, त्यामुळे कुठल्या प्रकारची दयामाया नाहीये. ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. टार्गेटमध्ये वाढ होऊ शकते. गणेश खोत आपला खेळाडू ताबडतोब कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. धावसंख्या आपण बघतोय ती 20 धावा. अजूनही आपण बघतोय की 35 धावांची आय थिंक आवश्यकता आहे. 55चं लक्ष आहे, 35ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक ते 6 नाही, आय थिंक 12. 2 षटकांचा खेळ झालाय. 12 चेंडू आणि 35 धावा. 2 षटकांकडे धावसंख्या बघतोय एकूण 20 धावा. पहिल्या षटकात बघितलं की समीर वेंगुर्लेकरने हाताला 7 धावा खर्च करून 2 विकेट काढल्या. महेश शेनवरकरच्या षटकात थोडासा समाचार घेतलाय, 13 धावा त्याने खर्च केल्या आणि त्याला सुद्धा 2 विकेट आपण बघतोय या षटकामध्ये. आणि मात्र बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय गणेश कुबल. बॉलिंग मार्कवर एक जुनून ऑलराऊंडर या टीमचा. 12 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगला आशिष पोहोचले आणि 35 धावांची अजूनही गरज आहे. आशिष आणि आशिषच्या सोबत आपण बघतो फलंदाजीला आपण बघतोय म्हणजेच गणेश मेस्त्री जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. चला मॅच जरा स्पीडअप करा.
12:54 मिनिटांनी सामना सुरू झाला होता. आतापर्यंत आपण बघतो की बरोबर 11 मिनिटं 2 षटकांसाठी घेतलेत आपण, त्यामुळे जरा मॅच स्पीडअप करा. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चांगला बाउन्स, चांगला राईस, गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. जास्त मोठा रनअप नाही गणेशकडे, जेमतेम 7 ते 8 बॉलचा रनअप घेऊन स्टार्ट करतो आणि चेंडू अचूक टप्प्यावर टाकतो. गुड लेंथ. हा चेंडू चांगला होता, थोडासा मागे जाऊन ऑनसाइडला पुल करायचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू टायमिंग करू शकला नाहीये. चेंडू पायाला ब्रश होऊन मागे जातोय, पंच सिग्नल करतात लेग बाईस. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावी ते ऍड होईल. धावसंख्या 21. अजूनही मैदानावर 34 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंगला गणेश मेस्त्री पोहोचलाय. चेंडू शिल्लक आहे 10. ओ लोड फुलटा चेंडू होता, समोर खेळायचा प्रयत्न, टायमिंगच करू शकले नाही. नॉशा गेलेला संधी आहे. आशिषने अजिबात मात्र कुठल्या प्रकारचं कॉर्डिनेशन नसताना मात्र धाव घेतली होती. अर्ध्या क्रीजच्या पलीकडे जाऊन तो पोहोचला होता आणि त्यानंतर गणेश मिस्त्रीने नकार दिला. डॉट बॉल अगेन. दबाव टाकलाय, पूर्णपणे प्रेशर टाकलाय, डॉमिनेट करण्याचा प्रयत्न गणेश कुबल करतोय षटकामध्ये. गणेश मिस्त्री समोर. हो बघायचा चेंडू उंच गेला, किती लांब गेलाय. हो मिड विकेटच्या बाउंड्रीच्या बाहेर चेंडू वाटचाल करतोय तुषार पाटीलच्या बंगल्याच्या दिशेने. सीमारेषे बाहेर षटकार. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. गुड बॅटिंग, गुड शॉट बाय गणेश मेस्त्री. अजून 2 मोठे फटके हवेत सामन्यामध्ये, जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल 2 मोठ्या फटक्यांची गरज. कव्हर्स मध्ये खेळायला पाहिजे ना, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही. चेंडू डायव्हर्ट होतो थोडासा, आपण बघतो की म्हणजेच स्वीपर कव्हरला तिथे चेंडू कव्हर होईल म्हणजे अरविंद कडून, तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट करतो तो गणेश. धावसंख्येत भर झाली आहे, धावसंख्या पोहोचली ती 29. अजूनही 26 करायचे आहेत. चेंडू शिल्लक ते 7 चेंडू 26 धावा. क्लोज एन्काउंटर आहे. गणेश कुबल समोर गणेश मेस्त्री. गणेश वर्सेस गणेश. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू सररेषेत निघून जातोय. षटक समाप्त होतोय. वाईड यॉर्कर हाताळलाय आणि सरप्राईज केलाय चेंडूवरती गणेश मेस्त्रीला. आता चेंडू शिल्लक ते मैदानावर 6 आणि करायचे ते अजूनही 26 धावा सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग टीम स्टार 11 या संघाला. प्रत्येक चेंडू हा सीमारेषा पलीकडेच पाठवावा लागेल. या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा आहे. सिंधुदुर्ग बॉईज आयोजित सिंधुदुर्ग चषक 2024 पर्व तिसऱ्या वर्षात एक यशस्वी आयोजन तुम्हाला बघायला मिळते. अजून खूप काही करायचं आहे, खूप काही पुढे जायचं आहे आपल्याला. इथं सुरुवात आहे. ओ यॉर्क लाईनचा चेंडू होता, समोर खेळायचा प्रयत्न, चेंडू कव्हर होईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. बॅटची एज घेऊन पायाच्या मधून चेंडू मागे आला. 5-25चं समीकरण आहे. हवेच्या विरुद्ध आता मात्र टोले जंग फटकेबाजी करावी लागेल. 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू आणि स्वतः गोलंदाज अरविंद चेंडूच्या खाली जो अप्रतिम झेल घेणारा खेळाडू आहे आणि मात्र अप्रतिम झेल टिपला फॉलो थ्रू मध्ये फलंदाज बाद होतोय गणेश मेस्त्री. सो गणेश मिस्त्री बॅक टू डगआउट. स्ट्रायकिंग एला विजय न्यू बॅट्समन. समोर उचललाय तिथे शतशक आहे. समोर बुमरो आणि बुमरो करतोय ती चूक. झेल सोडला त्याच्याकडून. झेल सुटलाय तो विजयचा. बुमरो कडून धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पुढे पोहोचली आपण बघतोय ती म्हणजेच 31 धावा. 3 चेंडूंनी 24 ची गरज. क्रॉस बॅटेड शॉट आहे. शॉट ऑन पूल येथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये मात्र खेळाडू होता पण फक्त बघत राहिला. सीमारेषेबाहेर षटकार.
नाही एका चेंडूमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, मिस टाइम फटका आणि इथे मात्र जेल पुन्हा ड्रॉप. इव्हन एका काळामध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून कित्येक वेळा पुरस्कार पटकावलेला खेळाडू आहे, पण 2 वेळा जेल सुटला तो बुमराकडून आणि जीवदान मिळालं निश्चितच खेळाडूला. षटक समाप्त होते, सामना समाप्त होतोय आणि 11 धावेने इथे सामना इथे जिंकलेला आहे.